ज्यांनी आपल्या घरादारावर, आपल्या संसारावर, आपल्या कुटुंबावर या ठिकाणी आपल्या कुटुंबाचा त्याग करून त्या ठिकाणी देश सेवेचं व्रत घेतलं, तर आपल्या सर्वांचं कर्तव्य त्या ठिकाणी त्याप्रती असलं पाहिजे. मागील काही वर्षा अगोदर दगडवाडी येथे सुद्धा एक रघुवीर नावाचे जवान शहीद झाले होते. तसे बऱ्याच आपल्या म्हणजे भागातील जवान कर्तव्य बजावत असताना शहीद झालेले आहेत. तर त्या ठिकाणी दगडवाडी ग्रामवासियांनी कुटुंबातल्या मंडळींचा त्या ठिकाणी सहभाग न घेता त्या ठिकाणी म्हणजे खास करून तत्कालीन सरपंच गजानन घुगे या ठिकाणी ते उपस्थित आहेत, की त्यांनी एक छोटंसं का होईना पण स्मारक त्या ठिकाणी शासकीय जागेमध्ये, की जेणेकरून आपल्या नव तरुण पिढींना, नवजवानांना किंवा आपले जे सुशिक्षित जे तरुण आहेत, की जे आज समजा देश सेवा असेल किंवा इतरही प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी समजा प्रयत्नरत आहेत, तर त्यांना एक त्यापासून ऊर्जा मिळाली पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि म्हणून हेच स्मारक जर समजा आपण एखाद्या थोडं शासकीय जागेमध्ये आणि वर्दळीच्या ठिकाणी जर झालं त्या ठिकाणी खूप छान, त्याबद्दल विशेष नाही. पण जर आणखीनही समजा एखाद्या रहदारीच्या ठिकाणी जर झालं असतं, तर जेणेकरून आपली जी तरुण मंडळी आज व्यसनाधीन किंवा व्यसनाकडे भरकटलेली आहे, त्यांना या स्मारकाकडे बघून नक्कीच उत्तेजना, प्रेरणा मिळाली असती. असो, आमचे गजानन भाऊ पवार यांनी सांगितलं की शेनगाव, जहागीर आणि मेवणाला हा रस्ता, त्यामध्ये मध्ये गारगुंडी गाव आणि या तिन्ही गावाचे तरुण देश सेवेमध्ये भरती होण्यासाठी म्हणा किंवा पोलीस दलात म्हणा किंवा यासारखे जे काही समजा जे आपले देश सेवेसाठी जे कार्यरत आपल्या विभाग आहेत, त्यासाठी प्रयत्न करत आहेत. या भागातून ते या रस्त्यानं सकाळच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस आपले ते एक्सरसाइज म्हणजे नित्यनेम ते याचा करत आहेत. नक्कीच हे आंतरराष्ट्राचे काही फार दूर नाही. रस्त्यावरून जरी सहज बघितलं आणि या स्मारकाकडे नजर त्यांची गेली, तर नक्कीच त्यांनाही सुद्धा या ठिकाणून, या मनोहरच्या स्मारकातून नक्कीच प्रेरणा आणि ऊर्जा या ठिकाणी भविष्यामध्ये मिळणार आहे. कुटुंबवासियांनी जो निर्णय घेतला आणि आपल्या मुलांना जे देशासाठी आपलं योगदान दिलं आणि त्याचं स्मरण किंवा आठवणी, याला उजाळा कायमस्वरूपी या ठिकाणी देण्याचं काम हे स्मारक या माध्यमातून करणार आहे. खास करून पत्नी, त्यांच्या धर्मपत्नी, की त्या माऊलीचंही करावं तेवढं कौतुक किंवा द्यावे तेवढे धन्यवाद किंवा आभार, मानावे तेवढे आभार. खऱ्या अर्थानं एक मनोहरचं अत्यंत तारुण्यातलं वय, 30 वर्ष वय म्हणजे अगदी नव उमेदीचं वय, आणि याच्यातून या परिवारावर किंवा या कुटुंबावर अशा प्रकारचं दुःख किंवा अशा प्रकारचं संकट या ठिकाणी येणं, त्या ठिकाणी खरोखर आपल्या समाजाला हा विषय किंवा समाजाला हे न पेलवणारं, न पटणारं हे दुःख, पण नियतीला जे मान्य असतं आणि ते या ठिकाणी आपल्याला त्याला सामोरं जावं लागतं. अत्यंत सर्वच जण जन्माला आल्यानंतर त्यांना मृत्यू हा अटळ आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, जन्म आणि मृत्यू. पण तो कसा आणि किती जगला याला खूप आनंद म्हणजे खूप महत्व आहे. आणि म्हणून आमच्या मनोहरला जरी अल्पायुष्य मिळालं, पण एखादा व्यक्ती 100 वर्ष जगूनही सुद्धा त्याचं नामोल्लेख किंवा नाव कोणी घेऊ शकत नाही. पण आमचं हे मनोहरचं 30 वर्षाचं अल्पसं आयुष्य या ठिकाणी आपल्या या गाव असन, आपल्या परिसराला असन, नेहमीच या ठिकाणी त्यांचं कार्य या ठिकाणी स्मरणात राहील. या ठिकाणी या स्मारकाच्या अनावरण प्रसंगी आम्हाला येऊन त्यांना आदरांजली वाहण्याची संधी किंवा भाग्य आम्हाला लाभलं. खऱ्या अर्थानं आपण आयोजक आणि खऱ्या अर्थानं आई वडील, त्यांच्या पत्नी यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि शहीद मनोहरराव जाधव यांच्या स्मारकाच्या, यांच्या स्मृतीच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.